शुक्रवार दिनांक 12/9/2025 रोजी सकाळी 9 वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ अमृतनगर घोलेवाडी तालुका संगमनेर या ठिकाणी खालील विषयाचा विचारविनिमय करण्यासाठी संस्थेचे चेअरमन माननीय श्री संपतराव विष्णू डोंगरे साहेब यांच्या आदेशाखाली व लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब माजी महसूल मंत्री महाराष्ट्र यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केले आहे। तरी सर्व सभासदांनी या सभेत उपस्थित राहावे ही नम्र विनंती। सभेपुढे येणारे विषय माननीय अध्यक्ष विषय नंबर 1 माननीय अध्यक्ष साहेब यांना अध्यक्षस्थान स्वीकारण्याबाबत विनंती करणे। विषय नंबर 2 दिनांक 31/8/2024 रोजी झालेल्या मागील वार्षिक सर्व सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे। विषय नंबर 3 सन 2024-25 सालचा वार्षिक अहवाल, तेरीज पत्रक, व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद हेड ऑफिस सह सर्व विभागाचं वाचून मंजूर व कायम करणे। विषय नंबर 4 सन 2024-25 लेखा लेखापरीक्षण अहवाल वाचून नमूद करणे। विषय नंबर 5 मागील लेखापरीक्षण अहवालाच्या दोष दुरुस्तीची नोंद घेणे। विषय नंबर 6 सन 2024-25 सालच्या नफ्याची वाटणी माननीय संचालक मंडळाने सुचवली आहे त्यास मान्यता देणे। विषय नंबर 7 सन 2024-25 सालच्या वैधानिक लेखापरीक्षण करण्याकामी लेखापरीक्षणाची नेमणूक करण्याबाबत। विषय नंबर 8 सन 2024-25-26 सालाकरता बाहेरील कर्ज मर्यादा ठरवून संचालक मंडळास अधिकार देणे। विषय नंबर 9 सन 2024-25-26 सालाकरता माननीय संचालक मंडळाने शिफारस केलेले अंदाजपत्रक स्वीकारणे व अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे। विषय नंबर 10 नवीन माल मागविणे, कमिशनचे दर ठरविणे इत्यादी व्यवहाराबाबत संचालक मंडळास अधिकार देणे। विषय नंबर 11 माननीय अध्यक्ष साहेब यांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे। धन्यवाद। जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा कारखान्याचे माजी चेअरमन ॲडव्होकेट माधवरावजी कानडे साहेब यांचा सन्मान सत्कार। विनायक बाजीराव काळे साहेब यांना विनंती आहे की कानडे साहेबरावजी बोले यांना विनंती आहे कारखान्याचे वाईस चेअरमन पांडुरंग घुले यांचा त्याचप्रमाणे टाळ्याच्या कार्यक्रमामध्ये या दोघांचाही आपण सन्मान सत्कार करणार आहोत। राजापूर सोसायटी आणि सत्कार साहेबांच्या घेतो आहे। अहवाल सर्व विभागाचा एकत्रित ताळेबंद, नफा तोटा पत्रक, व्यापारी पत्रक मान्य संचालक मंडळाने आपल्या माहितीसाठी व मंजुरीसाठी आपल्या पुढे सादर केलेला आहे। भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब संतोजी थोरात यांनी 66 वर्षापूर्वी या संघाची स्थापना केली आणि अनेक वर्ष या संघाचे नेतृत्व सुद्धा त्यांनी केले। त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे व कुशल मार्गदर्शनामुळे संस्थेची नेत्रदीपक प्रगती झालेली आहे। संगमनेर तालुक्यातील स्वर्गीय दादांच्या पिढीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी संघाचे नेतृत्व केलेले आहे। त्यामध्ये स्वर्गीय प्रभाकररावजी भोर साहेब, माननीय श्री बाळासाहेबजी गुंजाळ पाटील, माननीय स्वर्गीय जयरामदादा कडलक व स्वर्गीय शिवाजीराजे थोरात यांनी शेतकी संघ ही संस्था तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवली, जपली। त्यांच्या या कार्यकर्तृत्वाला मी नम्रपणे अभिवादन करतो। शेतकी संघाच्या या प्रगतीसाठी दूरदृष्टीने स्वर्गीय दादांनी संगमनेर शहरालगत व संगमनेर बुद्रुक येथे सुमारे 2.5 एकर जमिनीचे क्षेत्र संघाच्या नावावर घेतलेले आहे। त्यामध्ये 100/40च्या 5 गोडाऊन शेड्स, संघाचे मुख्य कार्यालय, व्यापारी संकुल, पेट्रोल पंप युनिट, संगमनेर शहरात गौंडीपुरा येथे खते गोडाऊन व बाजारपेठेत शेती औषधी दुकाने उभी केलेली असून ते आपल्याला सर्वांना दिसून येते। सन 2024-25 या सालात एकूण 4
39,91,143 रुपयाचे फंड्स संघाकडे आहेत. अहवाल सालामध्ये 3,86,42,601 रुपयाचा व्यापारी नफा संघ संस्थेत झालेला आहे आणि सगळ्या खर्च व तरतुदी वजा जाता 3,34,230 मात्र निव्वळ नफा संघाला झालेला आहे. आपल्या तालुक्याचे लोकनेते माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेब तसेच माननीय माजी आमदार डॉक्टर श्री सुधीरजी तांबे साहेब यांचे संघास मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. संस्था गेली 66 वर्षे पणन क्षेत्रात काम करत आहे. संस्थेस व्यापारिक क्षेत्रात काम करताना मोठ्या प्रमाणात स्पर्धा करावी लागते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात संस्थेने शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळावा म्हणून संस्था मार्केटमध्ये खरेदीदार म्हणून काम करीत आहे. संस्थेने स्वतःच्या जबाबदारीवर अन्नधान्य खरेदी करून स्थानिक व परपेठेत ₹28,09,07 अन्नधान्याची विक्री केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती उत्पादित मालाला योग्य बाजारभाव मिळवून देता आला आहे. संस्थेस अनेक नामवंत रासायनिक खत उत्पादक कंपन्यांची डीलरशिप असल्यामुळे दर्जेदार व चांगल्या प्रतीची रासायनिक खते शेतकऱ्यांना पुरवली जातात. संस्था उत्तम प्रतीची रासायनिक व लिक्विड खते, फिनॉलेक्स PVC पाईप, फिनॉलेक्स ठिबक सिंचन, सुधारित बी बियाणे, कीटकनाशके, औषधे, स्टील, पन्हाळी पत्रे, पेट्रोल, डिझेल, ऑइल, गहू, तांदूळ, खाद्यतेल इत्यादी मालाची वाजवी दराने विक्री करते. याचा परिणाम बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यास होतो. खुल्या स्पर्धेत देखील संस्थेने अडचणीवर मात करून उल्लेखनीय वाटचाल सातत्याने चालू ठेवलेली आहे. सुरेशजी कानडे यांना विनंती आहे की ऑर्डर पण सुरेश साहेब यांचा नाही घेतली नाही, पूर्वी कधीच घेतली, आता झालं ना परत काय. कृषी उत्पन्न बाजार समितीचं उपबाजार त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. तसंच घेतोय दोन्हीचे थोडं भाषणचे 4 शाळांच्या कार्यक्रमामध्ये या दोघांचाही आपण सन्मान सत्कार करणार आहोत. राजापूर सोसायटी आणि गुन्हेवाडी सोसायटी. सत्यजित दादा तांबे साहेब, त्याचप्रमाणे बाजार समितीचे विद्यमान सभापती सन्माननीय शंकरराव भट खेमनर साहेब, सर्व सन्मानित संचालक मंडळ, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, शेतकरी बांधव, आडतदार, व्यापारी, माथाडी व मापाडी तसेच येथे उपस्थित असलेले सन्माननीय सर्व अतिथीगण, सर्व शेतकरी बांधव यांचे सर्वप्रथम मी बाजार समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या सभेचे विषय वाचन आहे. विषय पहिला आहे मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. मागील सभा दिनांक 30/8/2024 रोजी घेण्यात आली होती. सदर सभा बाजार समितीचे सभापती सन्माननीय शंकरराव भट खेमनर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज सुरू करण्यात आले होते. त्याचप्रमाणे विषय दुसरा आहे सन 2024-25 करता कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक आर्थिक पत्रकांचे वाचन करून नोंद केले. सन 2024-25 या वार्षिक अहवाल सालात बाजार समितीचे एकूण उत्पन्न 5,42,77,595 रुपये असून खर्च 3,84,27,693 रुपये आहे. त्याचप्रमाणे वाढावा 1,54,89,901 रुपये झालेला आहे. त्याचप्रमाणे बाजार समितीचं पंप टाकले आहे त्याचे एकूण उत्पन्न 35,50,894 रुपये असून त्यात निव्वळ नफा 16,37,323 रुपये आहे. विषय तिसरा आहे सन 2024-25 अखेरचा लेखापरीक्षण अहवालाची नोंद केली. सध्याचा लेखापरीक्षण अहवाल अद्याप पूर्ण झाल्याने लेखापरीक्षण सध्या चालू आहे. विषय पुढचा आहे सन 2024-25 चे कृषी उत्पन्न बाजार समिती संघटनेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करून नोंद घेणे. सन 2024-25 चे कृषी उत्पन्न बाजार समिती संघटनेचे वार्षिक अहवालाचे वाचन करून सदर सभा नोंद घेत आहे. विषय पाचवा आहे माननीय अध्यक्षांच्या परवानगी ऐनवेळी येणाऱ्या विषयाचा विचार करणे. माननीय अध्यक्षांच्या परवानगी ऐनवेळी कोणते विषय आलेले नाही. सदर अहवाल काळात बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी व विकासासाठी बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, माथाडी, मापाडी, आडते, व्यापारी तसेच शेतकरी बांधव व इतर सर्व बाजार घटकांनी सहकार्य केले त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत. मी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची
21वी वार्षिक सर्वसाधारण सभा आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। आत्ताच या ठिकाणी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री सतीश गुंजाळ यांनी विषयांचं वाचन या ठिकाणी केलेलं आहे। आपणा सर्वांना माहीत आहे की संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही 1962 साली स्थापन झाली। महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांनी खरं तर शेतकऱ्यांचा माल हा व्यवस्थितपणे विकला जावा आणि त्याला रास्त असा भाव या ठिकाणी मिळावा म्हणून खरं तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केली आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं कामकाज या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 300च्या वर कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत आहेत आणि त्यामध्ये अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं कामकाज हे चांगलं चालू आहे आणि निश्चितपणे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची चांगली अशी सेवा त्या ठिकाणी जो माल मार्केट कमिटीमध्ये येतो त्याचा चांगल्या भावाने विकला जातो आणि त्याची जी किंमत आहे ती शेतकऱ्याला वेळीच त्या ठिकाणी दिली जाते। असं काम या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं केलं जातं। आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा तसा जर विचार केला अगोदर 1962 सालापासून काम चालू झालं परंतु खरं काम हे आदरणीय थोरात साहेबांच्या माध्यमातून 1989 साली ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस आदरणीय कैलासवासी जयंतराव गुंजाळ पाटील हे त्यावेळेस पहिले साहेबांच्या कार्यकाळामध्ये सभापती झाले आणि त्यानंतर सुदामराव आहेर हे सभापती झाले आणि तिथून पुढे खरी चालना आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला ही मिळालेली आहे। साहेबांच्या नेतृत्वाखाली मला 2013 साली कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम 2015 साली काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळे कामं त्यामध्ये आपण सुरू केलेले आहेत। आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम हे कृषी उत्पन्न बाजार समितीने वडगाव पान येथे जवळजवळ 16 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी ती 3,65,00,000 रुपयाला साहेबांच्या माध्यमातून आपण ती शासनाची जमीन घेतली आणि त्या ठिकाणी आपण बऱ्याच जणांनी बघितलं असेल की वडगाव पान येथे अनेक विकासाचे कामं त्या ठिकाणी चालू आहेत। त्यामध्ये मोठा एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, त्यानंतर 2 मोठ्या शेड त्या ठिकाणी काम त्याचं चालू आहे। त्या ठिकाणी 1000 टनाचं गोडाऊन आपण घेतलेलं आहे आणि त्या गोडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा जो माल त्या ठिकाणी साठवण्याची व्यवस्था आपण करत असतो आणि त्या ठिकाणी जो शेतमाल शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी येतो त्या मालाला त्या ठिकाणी कर्ज सुद्धा तारण जो माल असतो त्याला कर्ज दिलं जातं अशी व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपण केलेली आहे। त्या ठिकाणी रोडचं काम सुद्धा जवळजवळ पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे। अशी वेगवेगळी कामं आपण त्या ठिकाणी केलेली आहेत।